सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या समर्थांच्या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य माणूस आणि त्याच्या आतमध्ये वास करणारा भगवंत हेच आपल्या कामाचं अधिष्ठान समजून गेली 27 वर्ष लोकमंगलच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या मंगल्याचा विचार करणारे आदरणीय आमदार सुभाष बापू देशमुख, आत्ताच आपण भारुडाच्या माध्यमातून त्यांचं कार्य ऐकलेलंच आहे, परंतु जाता जाता फक्त 2च कार्यांचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की लोकमंगल अन्नपूर्णा योजना, माझ्यासोबतचा एकही व्यक्ती उपाशी झोपला नाही पाहिजे या उदात्त हेतूतून बापूंनी लोकमंगल अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली आणि आज जवळजवळ 13 वर्ष अतिशय निर्विघ्नपणे ही लोकमंगल अन्नपूर्णा योजना सुरू आहे. आत्तापर्यंत 16,86,025 डबांच्या माध्यमातून क्षुधातृप्ती करण्याचं काम आदरणीय बापूंनी केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या विवाह सोहळ्याचा या ठिकाणी उल्लेख झाला, फक्त विवाह सोहळे करणं इतकंच ध्येय नाही, तर त्यामध्ये असणाऱ्या नवरीसोबत मुलीचं नातं जोडून आणि एखादा वडील ज्या पद्धतीनं आपल्या मुलीच्या संसाराची काळजी करतो, अगदी त्याच पद्धतीनं 46 विवाह सोहळ्याच्या माध्यमातून 3,210 लेकींशी बापूंनी नातं जोडलेलं आहे. आणि मग ज्या पद्धतीनं माहेरवासीन मुलीला तिचे सगळे लाड पुरवले जातात, त्याच पद्धतीनं आदरणीय बापू लाड पुरवतात. म्हणून बापूंना सोलापूरचे पत्रकार 3,210 जावयांचा सासरा असा बापूंचा उल्लेख सर्व पत्रकार करीत असतात. असा लोकमंगल्याचा ध्यास घेतणारे बापू आज विश्वमंगल्याच्या दिशेने पाऊल टाकतायत. मी आदरणीय बापूंना विनंती करतो की आपण या देखण्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय सुभाष बापू देशमुख. सर्वांना नमस्कार. विश्वमंगल मराठी फाउंडेशन या कामाची सुरुवात आज महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्तानं आपण केली. या कार्यक्रमासाठी आवर्जून मला लक्षात येईना सुरुवात कशी करावी आणि काय सांगावं ते, पण आवर्जून सांगावं असं वाटतंय की निरूपणकार जे विवेक घळसाळशी आजच्या कार्यक्रमासाठी पुढचा संदेश द्यायला आलेत आपल्याला. मला आठवतं 40 वर्षापूर्वी त्यांचा ड्रायव्हर म्हणून मी गेलेलो पहिल्यांदा. म्हणजे त्यांना आठवतं का नाही माहीत नाही, पण मी त्यांचा ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे. काम म्हणजे कामाला नव्हतो, पण ड्रायव्हर म्हणून जबाबदारी आलेली होती, ती पार पडलेली होती. तिथून जो आज प्रवास सुरू आहे माझा, त्यांचा आणि माझा स्नेह, म्हणजे त्याच्यानंतर मला माहीत नाही संतांच्या संगतीनं काय काय घडू शकतं ते मला स्वतः त्याचा लाभार्थी आहे असं मला म्हणजे विशेष वाटत नाही. कारण ज्यावेळेस मी त्यांचा चालक म्हणून गेलो होतो, स्पर्श झाला आणि त्या दिवसापासून जी संगत लागली, माहीत नाही जे तुम्हा लोकाला आवडत नाही राजकीय क्षेत्रामधलं चर्चा, ती मलाही आवडत नव्हती, पण माहीत नाही त्यांनी मला हळूच वेगळ्या मार्गाने स्वतः न करता दुसऱ्या मार्गाने मला विधान परिषदेचे सदस्य उभा करण्यासाठी भाग पाडलं. कारण माझे वडील त्यावेळेस विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री होते. त्यांच्या बहुतेक कानात सांगितलं तुमचा आदेश मोडत नाही, आणि वडिलांनी मला आदेश दिला. मी नको म्हणत असतानासुद्धा बहुतेक विवेकजींनी त्यांच्या कानात सांगितलं आणि वडिलांचा आदेश पाळला आणि विधान परिषद उमेदवारी झाली. उमेदवारी झाल्या झाल्या दुसरा कानमंत्र मला दिला त्यांनी, तो म्हणजे लोकमंगल बँकेचा सुरुवात. म्हणजे लोकमंगल गरज काय, म्हणजे मला त्यावेळेसची गरज, म्हणजे व्यवसायातून मी इकडे राजकारणात जरी आलो असलो तर ती गरज, आणि त्यावेळेसपासून त्या उद्घाटनाला सुद्धा 28/4/98
म्हणजे त्यावेळेस अक्षय तृतीया होती आणि त्यावेळेसचा प्रवास म्हणजे 28/4/98ला त्यांच्याच हस्ते झाला आणि 30 वर्षाची वाटचाल 28-30 वर्षाची वाटचाल इथपर्यंत आली आणि आज ते मला संदेश देणार आहेत, आदेश देणार आहेत, पुढची दिशा कशी असायला पाहिजे, कुणाला बरोबर घेऊन जायला पाहिजे, पुढं समाजासाठी काय केलं पाहिजे, राष्ट्रासाठी काय केलं पाहिजे, समाज जो गरीब आहे त्या गरिबांच्यासाठी काय केलं पाहिजे हा आदेश देण्यासाठी आवर्जून आलेले आपले सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय विवेकजी. खरं म्हणजे उदय भोसले साहेबांचा माझा आजच परिचय झालेला आहे, परंतु आमचे सुरेश देशमुख आहेत, त्यांनी खूप त्यांचं कौतुक केलं. लंडनहून इथं खास आपल्या या मुलाखतीसाठी आलेले आहेत, त्यांचंही खरं म्हणजे या निमित्तानं मी आभार मानतो की आम्हाला संधी त्यांनी दिली. आम्हाला मराठी माणसांना, महाराष्ट्रीयन माणसांना पुढं कशा संधी आहेत, कोणत्या संशोधनावर काम करतायत या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी दिलं. आदरणीय अप्पासाहेब कोंडारी, मला दुबईला जायचा प्रसंग आला 1 वर्षापूर्वी, भेट झाली. त्याच्या अगोदर वेगळ्या अर्थाने माझे त्यांचे संबंध आहेत, परंतु दुबईला गेल्यानंतर चित्र पाहिलं मी. इथं सोलापूरला असताना, ठाण्याला असताना हा माणूस काय होता आणि दुबईला गेल्यावर काय झालेलं आहे ते आता त्यांच्या मुलाखतीत काय विचारणार काय मला माहिती नाही, पण ते बहुतेक त्यांनी सुतवाच्य करावं आणि आम्हाला महाराष्ट्रीयन लोकाला, मराठी माणसाला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी दुबईवरून खास आज आपल्यासाठी आलेले आहेत. मला असं वाटतं त्यांचंही मनापासून आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांच्याही उपस्थित घ्या. संजय वायकर मी आजच पहिल्यांदा पाहतो आहे, पण ऐकून म्हणजे विदेशातून परत महाराष्ट्रात येणं आणि विदेशातून महाराष्ट्रात येऊन विदेशातला अनुभव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला व्हावा आणि म्हणून त्यांनी त्यांच्या गावाकडं सिंदखेड राजाला, म्हणजे मी त्या टिश्यू कल्चर लॅबलासुद्धा भेट देऊन आलो होतो, कारण फोनवर ओळख झाली होती माझी. मी त्यांना विचारलं तुमचं युनिट कुठं आहे, सिंदखेड राजाला. आणि मग मी त्या सिंदखेड राजालाही गेलो, त्यांनाही विनंती केली की तुम्ही या शेतकऱ्यांना काय संधी आहे, टिश्यू कल्चरच्या माध्यमातून काय आम्ही करू शकतो, हा संदेश आमच्या शेतकऱ्यांना, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळावा. त्यांनाही आवर्जून बोलावलं, तेही आवर्जून आलेले. त्यांचंही मी मनापासून आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचंही मनापासून आभार मानतो. प्रास्ताविक करणं म्हणजे त्या मर्यादेच्या बाहेर जाता येणार नाही, मलाही माहीत, आणि मला दिला आहे फक्त 5 मिनटाचा वेळ आणि माझं प्रास्ताविक सांगायचं आहे. मला असं वाटतं मी जसं सांगितलं की विवेकजींचा चालक म्हणून मी सुरुवात झाली माझी. विधान परिषदेचा आमदार झाला असेल, लोकसभेचा सदस्य झाला असेल, विधानसभेचा सदस्य झाला असेल, मंत्री झाला असेल, या कार्यकाळामध्ये म्हणजे स्वतःचं जीवन घडत असताना ज्या अडचणी आल्या, जिथं संधी वाटली, ज्या अडचणी आल्या, म्हणजे व्यवसाय करताना कशाची अडचण, अर्थकारणाची अडचण, आणि म्हणून बँकेची सुरुवात झाली. असं व्यवसाय करत असताना म्हणजे ज्यावेळेस मी 80 ते 98पर्यंत व्यवसाय करत होतो, व्यवसायातून मी राजकारणात आलो होतो. व्यवसाय करत असताना ज्या अडचणी आल्या त्यातून बँक काढलेल्या, आणि मग एक बँकेपासून जशा अडचणी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर ज्या अडचणी स्थानिक वाटल्या, माझ्या नागरिकांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या, त्या अडचणी, जसं साखर कारखाना असेल, दूध डेअरी असेल, या मुलांना अर्थसहाय्य असेल, अनेक गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला. हे करत करत लोकमंगलची वाटचाल चालली. लोकमंगलची वाटचाल झाल्यानंतर मंत्रिपदाची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळाली, आणि मंत्रिपद मिळालं असताना सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन विभाग मला मिळाला. पणन विभागामुळं मार्केटिंग कसं करायचं हे थोडेसे जरा ज्ञान झालं. त्या सर्व तज्ज्ञ लोकांच्याकडून मार्केटिंगची माहिती घेतली. वस्त्रोद्योग मंत्री झालो, आणि स्वाभाविक सोलापूर जिल्हा माझा हा वस्त्रोद्योगचा बालेकिल्ला आहे. चादर, टावेल, गारमेंट म्हणजे युनिफॉर्म गारमेंट, आमची सोलापूरची टीम युनिफॉर्म गारमेंटची आलेली आहे. माझ्याकडे ही मंडळी आली वस्त्रोद्योग मंत्री असताना. मला विचारतात हे
आम्हाला सोलापूरहून स्थलांतर व्हायचं आहे. महाराष्ट्रातलं कुठलं ठिकाण सोयीचं आहे? मी सोलापूरचा, मी वस्त्रोद्योग मंत्री, आणि हे मला विचारतात महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी जाऊ. होईल का हो असं कधीतरी? होऊ देईल का मी कधी? आणि जर होऊ दिलं असतं तर मला काय म्हणले असते लोक. आणि मग मी म्हटलं तुम्ही थांबा, आपण ह्या युनिफॉर्म गारमेंटचं मार्केटिंग करू आपण. आणि मग मार्केटिंग करण्यासाठी सातत्यानं 9 प्रदर्शनं झाली. 9 प्रदर्शन आम्ही जाणीवपूर्वक माननीय पंतप्रधानांच्या मतदारसंघात घेतलं, वाराणसीला घेतलं. ग्राहक मिळेल का नाही माहिती नव्हता, पण जाऊ म्हणलं आपण तिथं. निदान पंतप्रधान महोदयाच्या कानावर तरी जाईल आपलं. आणि आपल्या दृष्टीने ते साध्य झालं. पंतप्रधान महोदयांनी सुदैवाने मोदी साहेबांनी कुठल्या तरी एका भाषणामध्ये युनिफॉर्म गारमेंटचा हब आता सोलापूर व्हायला लागलेला. मला अभिमान वाटला. मी माझ्या टीमलासुद्धा सांगितलं, आता पंतप्रधानांनी आपलं नाव घेतलेलं आहे, युनिफॉर्म गारमेंटचं नाव घेतलेलं आहे. आता आपण इथं राहायचं नाही म्हणून, आता विदेशात जाऊ म्हणलं आपण आता. आणि मग मी टीम घेऊ, 25 लोकांची टीम घेऊन मी विदेशात गेलो, दुबईला गेलो. त्यातच आप्पासाहेबांची आमची भेट झाली होती. आणि विदेशातून टीम गेल्यावर मला एक लक्षात आलं, मी महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलं वाटलंच नाही मला. दुबईत होतो, 6 दिवस दुबईत होतो मी. माझ्यावर रागवतात, आम्हाला साईड सीनसुद्धा बघू दिलं नाही. साधा एक साईड सीन बघू दिला नाही कुठला आम्हाला. 7 दिवस धंदाच करायला लावला. काय सगळे मराठी माणसं, मोठी माणसं भेटली. मला खूप गर्व वाटला. त्यात मला एक तेच परत अजून इथं तोच विषय येतो. विवेकजींनी सागर कुलकर्णीचं मला नाव सांगितलं, तुम्ही गेल्यावर तिकडे भेटा. म्हणजे कानात हळूच सांगतात ते काय करायचं इथे. आणि मग ते आम्ही सागर कुलकर्णीला भेटलो. मग सागर कुलकर्णीला विचारलं, तुम्ही कुठले, काय जन्म कुठला? सोलापूर. शिक्षण कुठलं? हरिभाई देवकरण. बाकी मोठं? मी म्हटलं, ज्या गावानं तुम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, शाळानेच मोठं केलं, इथं मोठं झालात म्हणून तुम्ही इथं उद्योगपती झालात, मोठं झालात. माझं मत आहे अजून ह्याच्यापेक्षा 10 पट तुम्ही मोठं व्हा. पण ज्या मातीतून तुम्ही आलेला आहात त्या मातीचं मला ऋण फेडायचं, ही जबाबदारी तुमची आहे म्हटलं. तुम्ही इकडं अजून 10 पटीनं करत जरी असाल तरी माझ्या मायभूमीसाठी, माझ्या सोलापूरसाठी तुम्ही काहीतरी करावं. आणि मला त्यांनी शब्द दिला. आज म्हणजे वर्ष झालं, मला मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये मी गेलो होतो. मे महिन्यामध्ये सांगितलं की येणाऱ्या मार्चमध्ये माझं युनिट सुरू करतो आणि डिसेंबर अखेरपर्यंत जास्तीत 250 ते 300 उत्तम अभियंते सोलापुरातले उत्तम, जे की पुण्याला स्थलांतरित होत आहेत, त्यांना थांबवण्याचं मी माझ्या परीनं डिसेंबर अखेरपर्यंत प्रयत्न करतो. कुलकर्णी बोलतोय आणि मी सोलापूरला आलो आहे, मला जागा पाहिजे. मी खरंच विसरलो होतो. आता गप्पा मारता बोललेलं असतं माणूस. बोललं असेल, मी पण बोललो आहे, त्यांनी पण ऐकलं, त्यांनी होय म्हटलं, आम्ही बी होय म्हटलं. पण ज्यावेळेस नोव्हेंबर डिसेंबरला मला फोन आला, मला वाटलं खरंच माणूस शब्दाला पाळतं बरं का. आमच्यासारखं वायदं देत नाही, नुसतं आश्वासनं देत नाही असं वाटलं मला. आणि मग त्यांनी जागा पाहिली. आमच्या सोलापूरच्या मानानं खूप सुंदर जागा घेतली. ऑफिस कार्यालयसुद्धा खूप छान केलेलं आहे. 35 अभियंते, म्हणजे सोलापुरातले उत्तम अभियंते, त्यांना तिथं कामाला लावलं. 14 फेब्रुवारीला त्याचा शुभारंभ माझ्या हस्ते. आणि तिथंसुद्धा परत आम्हाला आशीर्वाद द्यायला विवेकजी आलेच होते. योगायोग होता तो. म्हणजे ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले. मी विनंती केली की असं सागर कुलकर्णी आपण मला पाठवलेलं, त्यांना इथं म्हणजे त्यांचं कार्यालयाचा शुभारंभ आहे, तुम्ही या. परत आले. म्हणजे ते मी जे मगा म्हटलं, संतांच्या स्पर्शानं, साधू संतांच्या स्पर्शानं आपलं काय कल्याण होऊ शकते त्याचं ते सातत्यानं उदाहरण मला येत गेलेलं आहे. आणि मग 14 फेब्रुवारीला शुभारंभ झाला. आणि त्या दिवसापासून एक मन मानायला लागलं, सागर कुलकर्णी सोलापूरचा होता, धनंजय दातार अमरावतीचे होते, आहेत अमरावतीचे आहेत, पुण्याचे जाधव आहेत, पुण्याचे जाधव तिथं फार्मसी कंपनीमध्ये स्वतःची इंडस्ट्री आहे. पहिल्या 10 मध्ये आहेत ते. म्हणजे दुबईतल्या पहिल्या 10 मधले उद्योगपती आहेत. आप्पासाहेबांना माहिती आहे त्यांचं.
पण मी त्यांना जर म्हटलं माझ्या सोलापूरला चला, येणार नाहीत. मी जर म्हटलं धनंजय दातारला अमरावतीचे असताना सोलापूरला चला, येणार नाहीत. आणि मग मी विचार केला, सोलापूर सोशल फाउंडेशनमधून आपण काम करतोय, पण सोलापूर सोशल फाउंडेशन जर राहिलं तर लोक काय म्हणणार, अरे सर लईच स्वार्थी दिसते, सोलापूरच बघायचं म्हणते. आणि म्हणून मी म्हटलं आता ही सोलापूर नको. आणि 14 फेब्रुवारीच्या नंतर सतत जे चक्र फिरत गेलं. आणि मग आता ह्याची कंपनी नवीन काढायची. मग नवीन कंपनी आरोशीला नावं द्यावी लागते, 3 नावं. आम्ही त्यात लोकमंगलचं एक नाव घातलंच होतं, नेहमीप्रमाणे आपलं लोकमंगल आहे म्हणून घातलं आम्ही त्यात नाव. 3 नावं द्यावी लागतात. त्यात विश्वमंगलचं एक नाव घातलं, विश्वमंगल मराठी फाउंडेशनचं नाव घ्या. आधार कार्डावर काय करतील पत्ता लागत नाही म्हणून होय नाही करत गोड बोलत अनेकाला मागितलं सगळं पॅन कार्ड आधार कार्ड जे असं, कारण ते झाल्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही. ते रजिस्ट्रेशन झालं. व्हायच्या अगोदर मधल्या काळामध्ये 27 फेब्रुवारी आली, महाराष्ट्र दिन आला, आपलं जागतिक मराठी दिवस आला. आम्ही म्हटलं आता आपल्याला विश्वमंगल मराठी फाउंडेशन हे नाव मिळालं, रजिस्ट्रेशन होईल 1, 2, 4 दिवसामध्ये. पण आपली बैठक एक घेऊ. 27 फेब्रुवारीला मुंबईमध्ये निवडक 5-6 लोकांची बैठक घेतली. पुढची दिशा कशी करायची ठरवली, चर्चा झाली, काय करायचं काय नाही ह्याचा शुभारंभ करू. शुभारंभ मग आमचे ते संजय इंगळे म्हणून तेरचे उद्योगपती आहेत, त्यांचं रिसॉर्ट आहे. त्यांनी म्हणले माझ्या रिसॉर्टला उद्घाटनाचा कार्यक्रम करा. तर मी म्हटलं नाव विश्वमंगल मराठी फाउंडेशन, त्या रिसॉर्टला कशाला करायचं म्हणून त्यांचं बी समाधान. ते बी एवढे उदार दाते भेटले आम्हाला, खरं म्हणजे त्यांचं मी मनापासून सर्वांच्या वतीनं आभार मानतो. आमची निवासाची मस्त यथेच्छ सोय आमची त्यांनी केली. एक दिवस निवासी झाली चर्चा. मग त्या दिवशी 22 मार्चला ही चर्चा झाली. 22 मार्चला आमच्या संजय इंगळेकडे जायचं ठरलं. आम्ही सर्वजण 70-80 लोक. मी प्रवास केला. त्या प्रवासामध्ये जवळपास 16 जिल्हे मला सापडले. 16 जिल्ह्यातून अनेक मान्यवर आले, जवळपास 80 मान्यवर आले. त्या ठिकाणी चिंतन केलं, शुभारंभाचा कार्यक्रम कधी करायचा, कुठं करायचा. आमच्या गणेश शिंदे अध्यात्म असल्यामुळं ते आमचंच लोकमंगलचं जे बाळ आहे तर ते खूप नावारूपाला आलेलं आहे. मला बरं वाटतं, कारण त्यांनासुद्धा मी जिल्हा परिषदेची सर्व्हिस होती, सोडायला लावली होती. आणि एक चांगला वक्ता आता तुम्ही यूट्यूबवर ती पाहता. मग त्याने आम्हाला सांगितलं आपण असं करू म्हटले, माऊलीच्या जन्माला 750 वर्ष झालेत. मग माऊलीच्या जन्माचं म्हणजे माऊलीच्या जन्माचं स्वागत म्हणून आपण पसायदानातून जो संदेश दिलेला आहे, आपलं विश्वमंगल आहे. आणि माऊलीने आपल्याला विश्वाच्या कल्याणाचा संदेश पसायदानातून दिलेला आहे. मग आपण का करायचं नाही आळंदीला. मग त्यांची सूचना आली, आम्हालाही वाटलं चला आळंदीला करू. आणि मग तारीख काय ठरवायची. मी म्हटलं महाराष्ट्र दिन, एक महाराष्ट्राचा गौरव आहे आपला, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही म्हटलं की एक महाराष्ट्र दिन आहे, आपण याच दिवशी करू आपण महाराज दिनी. आणि 1 मेला आज तो दिवस इथं उजळला आहे. ह्या मधल्या काळामध्ये मी प्रवास खूप केला आहे. आमचे परभणीचे गणेश देशमुख म्हणजे अनेक जण आहेत, आता सगळ्यांची नावं घेऊ शकणार नाही, अनेक जण आहेत. मी महाराष्ट्रातल्या जवळपास 80% जिल्ह्याचा प्रवास केला. आणि प्रवासातून ह्याचा प्रचार प्रसिद्धी करून टीम तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग मला असं वाटतं की तो दिवस आज उजाडलेला आहे. आजचा शुभारंभ आज आहे. या निमित्तानं जात जाता फक्त विनंती करतो आपल्याला, ह्या विश्वमंगल फाउंडेशनच्या या प्रवासातून वेगवेगळ्या चर्चेतून जो विषय पुढे यायला लागलेले आहेत, त्या विषयाचं थोडंसं सुतवाच्य करतो. विश्वमंगल हा आपल्याला संदेश दिलेला, विश्वाचं कल्याण, मराठी भाषेचं प्रचार आणि प्रसिद्धी. आपल्याला भारत सरकारने माननीय मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. त्या मराठी भाषेचं जतन करणं, संरक्षण करणं, त्या मराठी भाषेचा प्रचार करणं ही आपल्या महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांची, सर्वांची, नागरिकांची जबाबदारी आहे. आणि म्हणून तो करू. माऊलीने जो विश्वाच्या कल्याणाचा संदेश दिलेला आहे,
तो संदेश पसायदानातून जो दिला आहे तो त्या संदेशाचा आधार धरून विश्वाच्या कल्याणासाठी आपण काम करू. यातून असे एक अनेक विषय आले की मराठी माणूस, मराठी विद्यार्थी आहेत, उच्च शिक्षणासाठी विदेशात जातात, जाऊ शकतात, इच्छा आहे, परंतु पैशानं गरीब आहेत. अशा मुलांनासुद्धा विदेशात जाण्यासाठी आपल्याकडनं अर्थसहाय्य झालं पाहिजे. या फाउंडेशनच्या माध्यमातून जे उच्च शिक्षित आहेत, पदवीधर आहेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या तिकडं पाहिजे असतील तर तिकडची जी टीम असते मराठी, आता हे जे आलेले आहेत हे सगळे तिकडचे आहेत, त्यांच्याशी संबंध नेटवर्क वाढून आपल्या मुलांना तिकडे गेल्यानंतर नोकऱ्या कशा देता येतील बघ. ज्या मुलांना व्यवसाय करायचे, स्वतःच्या पायावर उभा राहायचं, कुणाकडे तर आयडिया आहे, ती आयडिया करायची तयारी आहे, पण मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांनासुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी गावातला माणूस गावात राहावा आणि म्हणून ह्याच्यासाठी उद्योजक बनवणं मराठी माणसाला, कारण मराठी माणसावरती आक्षेप आहे मराठी माणूस उद्योग करत नाही, हा जो आपल्यावरती आक्षेप आहे तो मराठी माणसाचा खोडून काढून मराठी माणसाला उद्योजक बनव, मराठी तरुणाला उद्योजक बनव आणि त्याच्यासाठी लागणारं तांत्रिक ज्ञान असेल, अर्थसहाय्य असेल, सर्व गोष्टी त्यानं उत्पादन केलेलं त्याच्या विक्रीची सोय असेल, या सगळ्या सोयी या फाउंडेशनच्या माध्यमातून व्हाव्यात अशा चर्चा झाली. ते सुद्धा आपल्याकडून सगळ्याकडून अपेक्षित आहे खरं करणं. आणि त्याचबरोबर आज आपल्याकडं मराठी माणसं विदेशात जाऊन धंदा करतात, हे तिघही आहेत विदेशात धंदा केलेले, त्याचा धंदा ज्याला करायचा आहे त्याला तिथलं मार्गदर्शन सहकार्य. आणि मला या निमित्तानं करायचं आहे की आपल्या सगळ्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि आपण काय म्हणतो आहे, लोकल ते ग्लोबल आणि ग्लोबल ते लोकल. म्हणजे आपल्यातली मुलं विदेशात जायची असतील तर त्याला एक व्यासपीठ मिळावं, आपल्यातली लोक उद्योजक विदेशात जाऊन व्यापार करायचे असतील त्याला ह्या व्यासपीठाचा उपयोग व्हावा. आणि जे आपले विदेशात गेलेले आहेत त्यांना विनंती करायची, आपल्या गावात या, गावासाठी करा. रात्री सहज कोंडारे साहेबांची चर्चा झाली, उशिरा आले होते जरा, आणि मग मी म्हटलं कोंडारे साहेब तुमचं गाव चिकरडा, बार्शी तालुका, आणि मी म्हटलं शिक्षण जन्म सगळा तिथंच झाला. आणि मग मी त्यांना विचारलं तुम्ही काय करू शकता आमच्या गावासाठी, म्हणजे आमचं म्हणजे चिकरडं त्यांचं गाव. हां, तर म्हणले तुम्ही सांगाल ती करू शकता. मला असं वाटतं असं उदारपण असलं तर मला वाटतं काही पण होऊ शकतं. आणि अशी विदेशात गेलेली माणसं त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा त्या माझ्या मायभूमीसाठी, त्या गावासाठी, जिथं जन्म झालेला आहे, जिथं शिक्षण झालेलं आहे, त्या गावामध्ये आम्हाला काय उपयोग करून घेता येतं का, हे सुद्धा आम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्याला लोकल ते ग्लोबल करत असताना मी काल 3 दिवस झालं आळंदीमध्ये आहे, आळंदीच्या अनेक मान्यवराला भेटलेलं आहे. आमचे अजितराव पण इथं आहेत, आमचे पवारसाहेब इथं आहेत, बरेच जण आहेत इथं. आणि मी ह्यांना विनंती केली, आम्ही लोकल ते ग्लोबल म्हणतो आहे, तर लोकलला आम्हाला जोपर्यंत गावात समिती होत नाही, ज्या माऊलीच्या पावनभूमीत आम्ही आलो आहे, आम्हाला माऊलीने बोलावलेलं आहे, माऊलीनं असा संदेश दिलेला आहे, अगोदर हितली टीम बरोबर घे, हितली टीम घेतल्याशिवाय हे विश्वमंगल होणार नाही, असा मला कानमंत्र दिला. आणि म्हणून काल आम्हाला इथं टीमसुद्धा तयार केली. आम्ही आळंदीमध्ये हे विश्वमंगल मराठी फाउंडेशनची टीम तयार केली. त्यांचा आज आपण सत्कार पण करणार आहोत, कारण त्यांनी सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि विश्वामध्ये आम्हाला जायचं आहे, तर मला असं वाटतं की आळंदीच्या सर्व माऊलींना घेतल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. असंच आपल्याला विनंती करतो, आपल्याला गाव पातळीवरती समित्या करायच्या आहेत, आपल्याला तालुका स्तरावरती समित्या करायच्या आहेत, महानगराच्या ठिकाणी समित्या करायच्या आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला समित्या करायच्या आहेत, राज्यात समित्या करायच्या आहेत. आणि विदेशातसुद्धा प्रत्येक देशात आपल्याला समिती करायची आहे. पहिलं हे वर्ष आपल्याला नेटवर्क, आपल्याला संघटनबान म्हणजे आपली टीम तयार करणं. आणि टीम तयार करत असताना आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीचा आत्ता जोपर्यंत, जसे की आळंदीला आज पहिली टीम तयार झालेली आहे, या माऊलीच्या पावननगरीमध्ये जशी टीम झाली, आपल्या सगळ्याला नम्रपणे विनंती करू, आपल्या आपल्या गावात अशा टीम तयार करू आणि आपल्या गाव चांगलं म्हणजे सर्वांगीण विकास कसा करता येईल ते विचार करून आपल्या गावातला तरुण
हा गावातच कसा राहील, त्याच्या हाताला गावात कसं काम मिळेल, ह्याच्यावर पण आपण सर्वांगीण विचार करू. मला असं वाटतं की त्याच्यावर आपल्याला विवेक जे आदेश देतील त्याप्रमाणे पुढची दिशा पण आपण ठरवूया. कारण हे पुढचे उद्योगपती पण सांगतील त्याप्रमाणे आपण करूया. या निमित्तानं समस्त वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक जण आलेले आहेत. मी आज सर्व नागरिकांना, सर्व जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याला मराठी जपायची आहे, महाराष्ट्राच्या अस्मिता जपायची आहे, मराठीचा प्रचार प्रसिद्धी करायची आहे, महाराष्ट्राची संस्कृती जगाच्या पाठीवर ठळकपणे दिसली पाहिजे आणि ती आचरणातसुद्धा आणता आली पाहिजे. अशा पद्धतीने काम करायचं आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती करतो, या प्रवाहात विश्व हिंदू मराठी म्हणजे फाउंडेशनच्या प्रवाहात आपल्या सर्वांचाच सहभाग मिळावा अशी विनंती करतो. कारण आपल्याला तुमच्याकडं असलेलं ज्ञान, तुमच्याकडं असलेला अनुभव, तुमच्याकडं असलेला आयडिया, तुमच्याकडं असलेला पैसा, या सगळ्यांचा नीट वापर करू. विदेशात गेलेल्या लोकांचा सुद्धा, आणि तुमच्याकडून मला अपेक्षा आहे तुमच्या गावातला, तुमच्या शेजारचा पाजारचा कुणी परराज्यात असो परदेशात असो ह्यांची नावं जर दिली तर आम्ही पुढच्या काळामध्ये आमची टीम पुढं त्या ठिकाणी भेटायला जाईल आणि त्यांचा सहभाग कसा वाढेल हेही करत. त्यासाठी तुम्ही जाताना आपण जर नावं दिली किंवा नंतरच्या काळात जरी आपण संपर्क करून नावं दिली तर मला असं वाटतं की लवकरच पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण हे करू त्यावेळेस त्याचं खरंच चित्र दिसेल. मधल्या काळामध्ये एक विषय असा आला की अनेक जण फिरत असताना मला सांगितलं, विश्वमंगल मराठी फाउंडेशन, मराठी भाषा आहे, आपण अनेक जण जिल्हा परिषद नगरपालिका शाळेमध्ये शिकतोय, तर अनेक जणांनी सूचना दिल्या, जर खरंच आम्हाला मराठीचं जतन करायचं, मराठी भाषेचा प्रचार करायचा आहे आणि आपण महाराष्ट्रात आहोत, तर महाराष्ट्रातल्या ज्या नगरपालिका जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या दर्जेदार झाल्या पाहिजे. म्हणजे भौतिकदृष्ट्या जरी दर्जेदार झाल्या तरी गुणवत्तासुद्धा तशी करावी. आणि मला असं वाटतं की त्या ह्याच्यात आपण एक संकल्प करू, येत्या वर्धापन दिनादिवशी पुढच्या वर्षी 1 मार्चपर्यंत जास्तीत जास्त शाळा ह्या दर्जेदार कशा करता येतील, भौतिक सुविधा कशा आपल्याला पुरवता येतील, त्यासाठी सरकारची परवानगी घेणं असेल. कारण त्या शाळेला आपल्याला सर्व करायचं म्हटलं तर शासनाचीसुद्धा एखाद्या परवानगी लागत असेल तेही करू. पण पुढच्या काळामध्ये या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळासुद्धा दर्जेदार करू. त्यासाठी तुम्हीसुद्धा सर्वांनी आपल्या आपल्या गावातल्या शाळा ह्या दर्जेदार मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठी शाळा वाढल्या पाहिजे, मराठी माणूस उद्योगपती झाला पाहिजे, उच्च शिक्षित झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. मी परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. माझ्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आज ह्या विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या कामाच्या सुरुवातीचा माझ्या तर दृष्टीने खरं म्हणजे आपण माऊलीच्या पावनभूमीत आलो आहे, पण मी मात्र तुम्हा सर्वांच्यामध्ये माऊलीचंच दर्शन घेतो आहे. तुम्हा सर्वांच्यामध्ये माऊली आहेत असंच म्हणून तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. आपण सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.